छत्रपती संभाजीनगरातील कार्तिक प्रवीण वाखरे यांनी आपल्या शिक्षणातील अनेक अडचणींवर मात करत कतारमध्ये इंजिनियर पदावर रुजू होण्याचा मान मिळवलाय। कार्तिक यांनी प्रारंभी शिक्षण सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये पूर्ण केलं। पुढे SBES कॉलेजमध्ये 11वी-12वी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून पदवी पूर्ण केली। शिक्षण काळात आर्थिक व इतर अडचणींना सामोरे जात असूनही त्यांनी हार न मानता जिद्दीनं यश मिळवलं। त्यांच्या शिक्षणात पोलीस अधिकारी अजित बेंधार, महाविद्यालयातील प्राध्यापक व मित्र यांचा मोठा हातभार लाभला। तसेच त्यांच्या कुटुंबियांचा वडील प्रवीण वाखरे, आई रंजना वाखरे व भाऊ अथर्व यांच्या सातत्यानं पाठिंबा मिळाला। आजोबा, आजी व नातेवाईकही या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी उपस्थित होते। कतारमध्ये इंजिनियर पदावर रुजू झाल्यानं गंगापूर इथं समाजसेवक सोपान देशमुख, सामाजिक कार्यकर्ता योगेश पाटील, राजू मोरे, बालचंद्र शिंदे आजोबा, साखरबाई शिंदे आजी, तसेच मामा रवींद्र शिंदे, राजेंद्र शिंदे आणि सुनीता शिंदे, कविता शिंदे यांच्या उपस्थितीत कतारला शुभेच्छा दिल्या आहेत। वाखरे कुटुंबात आनंदाचं वातावरण असून अनेकांकडून कार्तिक यांचं अभिनंदन केले जात आहे। आज तुमचा मुलगा एवढ्या पदावर गेलेला आहे, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? ते आमचं म्हणजे न्हावी समाजामधून आमचा मुलगा चालला, नातेवाईकामधून चालला, त्याचा अभिमान खूप मोठा आहे। आणि मेहनत केली, शिक्षण केलं त्याने। पुण्याला DY पाटीलला होता तो, त्याच्यानंतर आपला अहमदाबादला जेवण स्टोअर कंपनीमध्ये परचेस मॅनेजर होता। त्याच्यानंतर कंपनीनं त्याला कतार ह्या देशामध्ये पाठवलं। तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं? आनंद वाटतो। आता काय, सासू सासऱ्याचा आशीर्वाद, आई वडिलांचा आशीर्वाद, बाकी एक गरीब घरातला कुटुंबातला एक विद्यार्थी आपल्या न्हावी समाजातून कतार देशात जाते आणि त्याने एवढी मेहनत घेऊन, शिक्षण घेऊन आणि हे सगळं करून तो आता आईवडिलाच्या आशीर्वादाने तो आता कतार देशात चालला। त्याला तेच बेस्ट ऑफ लक कबवता इथून तिथं बी आपण जसं तर एवढी मेहनत घेऊन तिथपर्यंत गेला, तसंच अजून पुढं जावं हीच आमची सगळ्याच्या वतीनं त्याला शुभेच्छा आहे। असं झालं की मी पुण्यातून शिकलो, डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट आकुर्डी सगळं जे आमच्या म्हणजे न्हावी कास्टमधून आतापर्यंत कोणीच गेलेलं नव्हतं। मी एकटा होतो आतापर्यंत कास्टमधून गेलेलो, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधून मी एकटा होता, अजूनपर्यंत कोणी गेलेलं नाही। तर त्यावेळेस मला खूप अडचण आली, पण भरपूर जणांनी सहकार्य केलं। तिथे स्थानिक नगरसेवक झाले, चौपाटीचे ओनर झाले, बोंडवे वगैरे, आणि पोलीसवाले 1-2 ओळखीचे होते, त्यांनी पण खूप सहकार्य केलं। कॉलेजवाल्यांनी सहकार्य केलं। नंतर एज्युकेशनच्या माध्यमातून इंजिनिअरिंग पूर्ण केलं। नंतर एरोस्पेसमध्ये जॉबला लागला। एरोस्पेसमध्ये पण मी इमानदारी पूर्ण काम केलं 1.5 वर्ष। नंतर त्याच्याच बेसवर मी कतार या देशात जातो। त्याच्या बेसिसवर मला चांगले जॉब वगैरे अपॉर्च्युनिटी भेटली आहे। मी तिथं परचेस इंजिनियर म्हणून जातो। तुम्हाला कसं वाटतं आता? आता चांगलं वाटतंय, आईवडिलांचं कष्टाचं फळ झालं असं वाटतंय। त्यांनी खूप कष्टाचे दिवस काढले, त्याच्यामुळे असं बरं वाटतंय। ते पण खुश झाले, बस एवढाच आनंद, बाकी काय नाही। ऑल द बेस्ट। थँक्यू।